तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले होते 7:30. मग उठलो आपण, मग केला आपण ब्रश, मग पिलं पाणी, मग फिरवली मस्तपैकी मोठ. मग आई म्हणत होती आज बनवतो मी पोहे, तू काही हात लावू नको, आज मीच माझ्या हातचे पोहे बनवतो. आता मग काही विशेष राहिला नाही ना. मग जेव्हा आईनं म्हटलं तर बनवून घेतो, तर मग आपल्याला काही बनवायचा प्रश्नच नाही राहिला. मग बसलो मी चुपचाप. मग फिरवत होती आई मस्तपैकी पोहे. आईचं पोहे बनवायचं कारण म्हणजे असं होतं की आईला बघवल्या गेलं नाही माझा त्रास. रोज रोज पोहे बनवतो म्हणे. मग मी म्हटलं आईला, आई अगं आई म्हटलं तुझ्याही मागं खूप काम काही ऐकलं नाही ना. मग आंघोळ केली, पूजा करून निघालो आपण आपल्या दुकानासाठी. मग आलो आपण आपल्या लहान भावाच्या दुकानावर. भाऊजी मांडत होते तिथं चहा. तर काय म्हणता मित्रांनो, आता आला मी दुकानापाशी. आता चाललो जुन्या घरी सामान आणण्यासाठी. चला मित्रांनो, आपण आलो होतो आपल्या जुन्या घरी. तर इथं पाहत होते आपली वाट गँग आपली वाट पाहत होते सगळे. इथे आपल्यासोबत रोज दुकानात जातपर्यंत. काय भावांनो, मग आलो होतो आपण आपल्या दुकानापाशी. मग मारला आपण जे काम आहे ते रोजचं आपल्याला करावंच लागतं, काही विशेष नाही. तर मग झाला होता आपल्या दुकानाचा सेटअप तयार. तर मग कस्टमरला दिला नाश्ता. कस्टमर करत होते मग नाश्ता. प्लेटमध्ये द्यायसाठी आपल्यापाशी राहतात चिवडा, सेव, मुळा, बीट, कांदा आणि टमाटर रस्सा. तर आज आले आपल्याकडे प्लॅन त्यांच्याकडून घेऊ आपण आपल्या नाश्त्याच्या बारेच रिव्ह्यू. क्या बोल सकते हो आप अपने नाश्ते के बारे में? एकदम बेस्ट ना, मेरा नाश्ता बेस्ट ना। हाँ भाई, नाश्ते के बारे में आप कुछ कह सकते हो? आपका ये इन्होंने बताया है यहाँ पे बहुत अच्छा नाश्ता मिलता है। तो हम आए, आज हमने गाड़ी लिए अच्छा, तो आपकी पार्टी भैया मेरी तरफ से बात की, मेरी तरफ से सॉरी इसके तरफ से। अच्छा, ये भाई के तरफ से आज की पार्टी है सब फुटबॉल प्लेयर को। तो आप कहना चाहेंगे? बहुत बेहतरीन नाश्ता देते हैं इसलिए हम लोग आए यहाँ पे, है ना। ये गाड़ी लिया है, अब देखो दोस्त है इसलिए लिया है, खाना मेरे को पड़ रहा है। कैमरे में और कुछ बोल सकते हैं आप? ये कोई इसकी गाड़ी है। नाश्ता बहुत जबरदस्त है। हाँ, बस थोड़ा फराळ मिल जाता फ्री का तो क्या मिल जाता? ये काय म्हणते त्याला भेटून जाईल. भेटते आपल्या दुकानात, काही विषय नाही. मग केलं रोजच्यासारखं 7 ते 11पर्यंत काम. मग घातले भांडे. त्याच्यानंतर निघालो आपण आपल्या जुन्या घरी. मग आलतो आपण आपल्या जुन्या घरी. मग ठेवलं सामान आणि निघालो नवीन घरी. मग आलो आपण आपल्या घरी एवढं सामान घेऊन. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज झाला नाही आपला आराम, कारण की आज बसलो होतो आपण व्हिडिओ एडिट करत. तर आता कापतो आपण कांदे. चला भेटूया समोर. मग भाऊजीनं चिरलं बीट, मग बाबा चिरत होते मिरच्या. तर आता झाले आपले कांदे चिरून. तर मी आता 2 महिन्यानंतर रेस्ट घेऊन चाललो आता जिमला. तर भेटू समोर. हेमंत सेठ. तर 2 महिन्यानंतर आलो तर 6 किलो माझं वेट घसरलेलं होतं. तर वॉर्मअप वगैरे केला आपण जिममध्ये. वॉर्मअप झाल्यावर आपण 3 सेट मारले आपण डिप्सचे. मग घेतले आपण पुलअप्सचे 3 सेट. मग मारले आपण बायसेपचे 3 सेट. मग मारले मी वाईल्ड ग्रिप बॅगचे 3 सेट. तर आता आपण निघालो आहे जिममधून, चाललो घरी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.